नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये। तर या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टाची काही क्लर्क भरती आहे, तर या क्लर्क भरती संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तर आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर बघा, बरेचसे विद्यार्थी मला कमेंट बॉक्समध्ये पर्सनली मेसेज करून आणि फोन करून सुद्धा विचारत आहेत की सर, एक्झाम ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल, परत सेकंड शॉर्टलिस्ट लागेल का, सेकंड शॉर्ट लागण्याचे काही चान्सेस आहेत का, आणि रिजेक्टेड कॅन्डिडेटसाठी काही सूचना देखील आहेत, आणि परीक्षा वगैरे कधी होईल या संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनलवर बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा रेल्वे भरती संदर्भात नवनवीन व्हिडिओ येत असतात, त्याच्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा कृपया। तर बघा, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, एक्झाम ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल? तर एक्झाम ही माझ्या मते तरी ऑनलाईन होण्याची शक्यता नाही आहे, एक्झाम तुमची ऑफलाईनच होईल। तर बघा, ऑफलाईन एक्झाम होईल तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला संधी मिळेल काय? तर ज्यांचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित आहेत किंवा ज्यांनी व्यवस्थित अर्ज वगैरे भरलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षेला संधी मिळण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत। त्यानंतर बघा, सेकंड शॉर्टलिस्ट लागेल का? तर बघा, पहिल्या शॉर्टलिस्टमध्ये 37,000 विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे, की म्हणजे प्रोविजनली 37,000 विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला पात्र किंवा स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र असे केलेले आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी माझ्या मते तरी सेकंड लिस्ट लागण्याचे फार कमी चान्सेस आहेत। सेकंड लिस्ट लागेल किंवा नाही लागेल या संदर्भात माझ्या मते तरी सेकंड लिस्ट लागणार नाही। आणि बऱ्यापैकी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही अपडेट दिलेले असतात ते बऱ्यापैकी 100% ऑथेंटिक असतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑथेंटिकता असते। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा आणि त्याचबरोबर या प्रोत्साहनपर व्हिडिओला लाईकसुद्धा करा। तर बघा, काही विद्यार्थ्यांचे छोट्या छोट्या मिस्टेकमुळे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत। तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, एक ईमेल दिलेला आहे जो की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देईल, ते ईमेल आय डी। त्या ईमेल आय डीवर तुम्हाला या ठिकाणी ईमेल करायचा आहे। बऱ्यापैकी ज्या कॅन्डिडेटला कळत नाही आहे कसा ईमेल करायचा आहे, काय करायचं आहे, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा पर्सनली माझा ज्याच्याकडे नंबर आहे ते सुद्धा या ठिकाणी मला मेसेज करू शकतात। त्यानंतर बघा, परीक्षा कधीपर्यंत होईल? तर ही परीक्षा माझ्या मते तरी ऑगस्टपर्यंत होईल किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे माझ्या मते। आता बऱ्यापैकी या एवढ्या विद्यार्थ्याचे फॉर्म छाननी करणं, त्याचबरोबर त्याच्यानंतर प्रत्येकाचे हॉल तिकीट वगैरे तयार करण्यात या कालावधीला किमान 3 महिन्याचा प्रोसिजर लागत असतो असे। त्याच्यामुळं तुमची परीक्षा माझ्या मते ऑगस्टमध्ये होईल। परीक्षा ऑफलाईनच होईल माझ्या मते, आणि परीक्षा ही बॉम्बे हायकोर्टच घेईल। आता बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर, परीक्षा कोण घेईल, TCS घेईल का, IBPS घेईल का, हायकोर्ट घेईल? तर माझ्या मते सिलेबस फिक्स आहे, तुमचा जे काय परीक्षा आहे ती इंग्रजी माध्यमातून होईल। त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्ट तुमचा प्रश्नपत्रिका संच तयार करेल। त्यानंतर तुमचं जे काही एक्झाम आहे ती एक्झाम तुमची मुंबईलाच होईल, दुसरं कुठेही या ठिकाणी तुमची एक्झाम होणार नाही। आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागच्या वेळेस बऱ्यापैकी 40 प्रश्नपत्रिका देऊन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगली उत्कृष्ट तयार करण्यासाठी या प्रश्नपत्रिका कामी आल्या होत्या। त्या ज्या काही प्रश्नपत्रिका यूज केलेले विद्यार्थी आहेत तर बऱ्यापैकी सध्या बॉम्बे हायकोर्टामध्ये ते क्लर्क म्हणून जॉईन आहेत किंवा त्यांची जॉईनिंग झालेली आहे, ती सध्या सर्व्हिसमध्ये आहेत। तर त्यांचा एक्सपिरियन्ससुद्धा तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून कधीही अनुभवू शकता। त्यांच्याकडून तुम्ही कधीही विचारून किंवा कधीही कोणत्याही कॅन्डिडेटचा तुम्ही या ठिकाणी संदर्भ घेऊन तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून प्रश्नपत्रिकेसाठी सुद्धा या ठिकाणी विनंती करू शकता। तर बघा, माझा प्लॅन चालू आहे की पुढच्या आठवड्यापासून प्रश्नपत्रिका वगैरे स्टार्ट करायचा। आता मला तरी वेळ मिळत नाही, पण मागच्या वेळेस माझा एक मित्र आहे नाशिकचा, आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या। तर त्याचा बऱ्यापैकी भरपूर फायदा झाला होता। 90 पैकी किमान 50 ते 60 प्रश्न जशाच तसे आले होते, आणि बाकीचे काही 90 होते किंवा बाकीचे जे काही 30 प्रश्न होते तर बऱ्यापैकी आपल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारावर ते प्रश्न होते। तर यावेळेस मी माझ्या मित्राला रिक्वेस्ट वगैरे केलेली आहे, तर तो बघा पुढच्या आठवड्यापासून तयार करण्यासाठी म्हटलेला आहे। जर तो तयार झाला तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्नपत्रिका अतिशय स्वस्त दरात दर्जेदार प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देईल। आणि त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि परीक्षेसंदर्भात त्याच्यानंतर जे काही
अपडेट आहेत त्या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी व्हिडिओ येत राहतील. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, धन्यवाद. जे काही तुम्हाला टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीजचे अपडेट मी तुम्हाला एका आठवड्याच्यामध्ये देईल. तर आज माझा मित्र लालू नाव आहे त्याचं, तो तयार झालेला आहे. तर बघू आता ते कधीपर्यंत होते सगळ्या गोष्टी त्याच्या. चला तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या काही ज्या प्रश्नपत्रिकेसंदर्भात, त्यानंतर व्हिडिओ संदर्भात, त्यानंतर जे काही अर्ज प्रक्रिया आहे याच्यामध्ये काही डाऊट असेल तर या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि त्याचबरोबर तुमची जी कुठलीही अडचण असो परीक्षेसंदर्भात, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण सांगा. मी त्याची 100% उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेन, सांगण्याचा प्रयत्न करेन. चला तर मित्रांनो, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. तयारी कंटिन्यू चालू